थिएटरचा मेकअपचा जर आपण विचार केला तर एखाद्या नाट्यगृहामध्ये साधारण 1000 लोक बसू शकतात, एवढी एखाद्या नाट्यगृहाची कॅपॅसिटी असते. तर 1000 लोक बसू शकतात त्या नाट्यगृहामध्ये, आणि शेवटच्या लाईनीमध्ये बसलेला जो माणूस असतो सो त्याला सुद्धा समोर परफॉर्मन्स करणाऱ्या आर्टिस्टच्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन दिसणं फार गरजेचं असतं. सो त्याच्यासाठी थिएटरचा मेकअप जो असतो तो कायम लाऊड केला जातो. त्याच्यामध्ये थोडा डार्क टोनचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. याच्या मागचं कारण असं आहे की चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स असतील, तुमचे कटिंग, काउंटरिंग, त्यानंतर आयब्रोज असतील, डोळे असतील, या गोष्टी शार्प दिसण्यासाठी त्या काउंटरिंग आणि कटिंगचा वापर केला जातो. सो जेव्हा थिएटरचा मेकअप केला जातो तेव्हा स्टेजवर लाईट्स कोणत्या प्रकारचे आहेत, त्यानंतर कोणत्या ब्लॅकआउट नंतर कोणत्या लाईट ओपन होणार आहे, या सगळ्या गोष्टी बघणं फार गरजेचं असतं. कारण वेगवेगळ्या प्रकारच्या लाईट्स असतात स्टेजवर. सो कधी कुठला लाईट ओपन होतोय, कधी ब्लॅकआउट होतोय, या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं असतं. त्यामुळे थिएटरचा मेकअप करताना या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. सो आता आपण जर कॅमेराचं माध्यम बघितलं तर कॅमेराचं माध्यम हे फार वेगळं आहे. कारण जेव्हा एखाद्या आर्टिस्टचा क्लोज लागतो किंवा कॅमेऱ्यातनं आपण एखादी